नमस्कार. अमेरिकन शाळांबद्दलची अजून एक इन्फॉर्मेशन जी मोस्ट प्रोबॅबली तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसणार आहे. मी मागे सांगितलं होतं की इथे अराउंड 2 ते 2.5 महिन्यांचं समर व्हॅकेशन असतं. पण या 2.5 महिन्याच्या सुट्टीमध्ये अराउंड 1 ते 1.5 महिना शाळेतर्फे समर स्कूल चालवले जातात. हे एक ऑप्शनल गोष्ट आहे जी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना रजिस्टर करू शकता. मोस्ट ऑफ द स्टेटमध्ये समर स्कूल चालवतात. मग समर स्कूलला कोण जातं? ते विद्यार्थी जे म्हणजे ज्यांच्या पॅरेंटला असं वाटतं की ह्यांनी थोडं अजून अभ्यासामध्ये चांगलं करायला हवं किंवा ते थोडे कमी पडतायत, तर अशी मुलं त्या शाळेमध्ये जातात. पण त्याचा अर्थ असा नाहीये की तुमची मुलं जर अभ्यासात हुशार असतील तर तुम्ही त्यांना त्या शाळेमध्ये पाठवत नाही समर स्कूलमध्ये. तरी सुद्धा लोक पोरांना बिझी ठेवण्यासाठी त्या शाळेमध्ये पाठवतात. बाय द वे, समर स्कूल हे कम्प्लिटली फ्री असतं. त्याचे 5 पैसे सुद्धा चार्ज केले जात नाही. आणि अगेन हे पब्लिक स्कूल आहेत, गव्हर्नमेंटतर्फे चालवले जातात. त्यामुळे 1-1.5 महिन्याचं समर स्कूल सुद्धा अगदी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही मुलांना पाठवू शकता. दुसरं म्हणजे ही शाळा पूर्ण वेळ नसते. ही हाफ डे टाईप शाळा असते जिच्यामध्ये तुम्हाला फक्त मुलांना पाठवायचे आणि ते 2-4 तासामध्ये घरी येतात. समर स्कूलमध्ये कुठल्याही प्रकारचं इव्हॅल्युएशन केलं जात नाही. म्हणजे परीक्षा वगैरे नसतात, टेस्ट वगैरे नसतात. त्यांना फक्त एक अभ्यासाची सवय राहावी आणि समरमध्ये जी 2-2.5 महिने मुलांना सुट्टी मिळते त्यामध्ये त्यांनी काहीतरी नवीन शिकावं, यामागचा तो हेतू असतो. ही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती होती का? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय द वे, ही ज्वेलरी कलारत्नची आहे. मी त्यांच्या पेजला टॅग करते. जर तुम्हाला ही हवी असेल तर तुम्ही त्यांना DM करू शकता.